महापालिकेमध्ये आज महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर स्थायी समिती असेल, सुधार समिती असेल, शिक्षण समिती असेल, बेस्ट समिती असेल, याच्यासाठी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा होता आणि त्या अर्ज दाखल करण्यासाठी आज नावं समोर आलेली आहे। त्यानुसार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अर्ज जो येतो तो प्रभाकर शिंदे यांच्या नावाचा दाखल करण्यात आलेला आहे। तर आता बीएसटी साठी सुद्धा अर्ज दाखल करण्यासाठी हे सगळे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत। बीएसटीचा अध्यक्षपदाचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यासाठी जे ते जाणार आहे। तर बीएसटी साठी सुद्धा आता अर्ज जो आहे तो दाखल करायला जाणार। आपण पाहतोय गणेश कणकर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण पाहतोय दोन्ही गटनेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। बीएसटीच्या बसने अर्ज भरायला चालेल। गणेशजी काय सांगाल एकंदरीत आता स्थायी समिती असेल, सुधार समिती असेल, त्यानंतर आता बीएसटीचा अर्ज अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी तुम्ही सगळे निघालेला आहे, एकत्र महायुती पाहायला मिळते, एकत्र जातात, काय सांगाल? बघा, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, ताईंचा फॉर्म भरायला चाललोय। पण ज्या बीएसटी मध्ये आता ताई अर्ज भरायला जातात ना, आम्ही सर्व नगरसेवक हे बीएसटीच्या बसनेच जाणार आहोत। ताईंच्या नेतृत्वाखालीच आम्ही बीएसटी बसनेच तिकीट काढून ते सुद्धा, कारण ही बीएसटी आहे, ही मुंबईकरांचा श्वास आहे, ही मुंबईकरांची ओळख आहे आणि या बेस्टलाच पुन्हा मूळ जागेवर आणण्यासाठी ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करणार आहोत। म्हणून आम्ही ताईंच्या सोबत बीएसटीचं तिकीट काढून आम्ही फॉर्म भरण्यासाठी जात आहोत। काय सांगाल, तुमचं नाव निश्चित झालेलं आहे बीएसटी अध्यक्षपदासाठी? काय हो, सर्वप्रथम तर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे मी खूप आभार मानेन आणि आमचे देवाभाऊ मुख्यमंत्र्यांचेही मी आभार मानेन। त्यामुळे मला आज या ठिकाणी बीएसटीचं चेअरमन साठी मला निवडलं गेलेलं आहे। खरोखर आहे की बीएसटीची शान आम्हाला वाढवायची आहे। खरं तर बीएसटी हे एक श्वास आहे लोकांचा आणि हा श्वास कुठेतरी थांबू शकत नाही, तर ह्याला कुठेतरी प्रगती देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हे पाऊल उचलून आज या महिलेला म्हणून हे बीएसटीचं चेअरमनशिपची बीएसटी पुढे नेण्यासाठी एक वेगळी सुरुवात आहे। तिकीट काढून तुम्ही सगळेजण जात आहे? हो, तिकीट तर नक्कीच काढणार, कारण का आम्ही कधी फुकट काय नाही करत, आम्ही पैसे देऊनच आम्ही या ठिकाणी आम्ही बीएसटी बसनी प्रवास करणार आहोत। हे मुंबईची आमची बांधिलकी आहे आणि हेही सांगतो, मुंबईमध्ये बेस्ट मध्ये प्रवास करताना सर्वात सुरक्षित कोणाला वाटत असेल ना, तर ते महिला वर्गाला वाटतं आणि तोच विश्वास ताई वाढवणार आहेत, म्हणून त्या स्वतः फॉर्म भरायला बीएसटीने आम्ही चाललेलो आहोत। काय सांगाल? आणि ही सरकार आणि ही महानगरपालिका लोकांना देणारी आहे, लोकांकडनं घेणारी नाहीये, म्हणून आम्ही आज तिकीट काढून सगळे आता फॉर्म भरायला जातोय आणि पुढच्या काळात पण याच गोष्टी आम्ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचवू। तिकीट काढून तुम्ही जाता, तिकीटचे दर वाढले त्यावरून सुद्धा म्हटलं जात होतं, आता अध्यक्ष झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर या सगळ्यामध्ये नेमका पहिला निर्णय आणि पहिला कॉल काय असणार? तो अधिकार अध्यक्षांचा आहे। तिकिटाचे दर कमी करून ज्या पद्धतीनं बीएसटीची जी आज अवस्था केलेली आहे ती तुम्हाला माहिती आहे। लक्षात ठेवा, बीएसटी ही मुंबईकरांची ओळख आहे, ती जगली पाहिजे, ती चालली पाहिजे। आणि जी बीएसटी कधी काळी आम्ही लहानपणी बघितली होती की बेस्टच्या बसमध्ये बसलं ना की एक स्वाभिमान वाटायचा, मुंबई म्हणजे काय तर बेस्ट, तीच परत बेस्ट होणार एवढं तुम्हाला सांगतो। आणि ज्यांना काही अडचणी आहेत असू द्या ना, आम्ही तेही म्हणतो, आमचा अध्यक्ष चाललाय फॉर्म भरायला, विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आम्ही असंच बीएसटी मधनं घेऊन जाणार, त्यांनी सुद्धा आमच्या मागे मागे बेस्ट मध्ये यावं, दे विल बी बेस्ट। शेवटचा प्रश्न, मुंबई महापालिकेमध्ये संपूर्णपणे महिला राज आहे, बीएसटी मध्ये सुद्धा आता महिला राज सुरू आहे? नक्कीच, म्हणजे महिलांना खरं तर या दोन्ही भावांनी आमच्या महिलांना एक सन्मानाचं हे दिलेलं आहे, म्हणजे सन्मान केलेला आहे त्या लाडक्या बहिणींचा, आणि ते लाडक्या बहिणी म्हणूनच आज त्यांनी आमचा सर्वांचा सन्मान केलेला आहे, आमचे देवाभाऊ आणि आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते। तर आपण पाहतो हे सर्व नगरसेवक आता बीएसटीच्या इलेक्ट्रिक हाऊस मध्ये जे ते जात आहेत, त्या ठिकाणी जाऊन ते आता बीएसटीचा अध्यक्षपदाचा अर्ज जो आहे तो दाखल करणार। कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई।